श्री गणेशाय नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा। ओम देवताभ्यश्च पितृभ्यश्च महायोगिभ्य एवं च नमः स्वाहाय स्वदाय नित्यमेवो नमो नमः। नमस्कार। आज आपल्या समोर पितृदोष या विषयावरती मी चर्चा करणार आहे। तर समाजामध्ये पितृदोष, पितृपीडा असे अनेक गोष्टी आपण ऐकायला मिळाल्या असतील, बघायला मिळाल्या असतील, पण नेमकं याबद्दल समाजामध्ये समज आणि गैरसमज आणि अज्ञान खूप पसरलेला आहे। आणि हा विषय एका प्रापंचिक मनुष्याच्या आयुष्यामधला अतिशय महत्त्वाचा विषय आहे। कुलदेवता, कुलपरंपरा, ग्रामदेवता, पितृदेवता आणि मूळ पुरुष याशिवाय प्रापंचिक मनुष्याच्या आयुष्यामध्ये प्रगतीला या देवी देवतांशिवाय दुसरा पर्याय नाही। यांची सेवा केल्याशिवाय कोणत्याही प्रापंचिक माणसाच्या आयुष्यामध्ये प्रगती होऊच शकत नाही। असा हा पितृदोष जो सर्व दोषांचा मूळ आहे, अशा या पितृदोषावरती आता आपण चर्चा करणार आहोत। तत्पूर्वी पितृदोष हा किंवा पितृ ही संकल्पना तशी खूपच विस्तृत आहे। या विषयावरती आपण चर्चा करत असताना एकाच व्हिडिओमध्ये हा सर्व विषय आवरला जाईल असं मला तरी वाटत नाही। त्यामुळं सर्व ऐकणाऱ्या श्रोतेगणांना माझी विनंती आहे की आपल्या प्रापंचिक आयुष्यामध्ये जे काही उत्पात माजलेले आहेत, जे काही दुःख आणि क्लेश आपल्या वाट्याला येतात, या सर्वाचं मुख्य कारण आहे पितृदोष। तर या पितृदोषावरती जे मी 4, 5, 6 जे काही व्हिडिओ बनवणार आहे, ते सर्व व्हिडिओ आपण लक्षपूर्वक व वेळ काढून आवर्जून ऐकावेत व आपल्या आयुष्यातील सर्व समस्या दूर करायला आपल्यासाठी त्याची मदत होईल, नक्कीच मदत होईल। त्यामुळं व्हिडिओ किती जरी मोठा असला तर कृपा करून हा व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण ऐका, शांत चित्तानं ऐका व याचे जेवढे भाग येतील तेवढे सगळे ऐका व हा विषय पूर्णपणे व्यवस्थित समजून घ्या, हीच तुमच्याजवळ माझी विनयपूर्वक प्रार्थना असेल। चला तर मग सुरू करूया पितृदोष आणि पितृ याबद्दल सविस्तर चर्चा। तर प्रापंचिक मनुष्याच्या आयुष्यामध्ये पितृदेवतेचा आपल्या आयुष्यातील किंवा आपल्या जीवनातील त्यांचं महत्त्व काय आहे, पितृयोनीबद्दल चालू समाजातले समज गैरसमज, पितृदोष म्हणजे काय, पितृदोषाची कारणे, पितृदोषामुळं आपल्या आयुष्यात काय होतं, कशामुळे पितृदोष तयार होतो, मूळ पुरुष म्हणजे कोण, कुलदेवता म्हणजे कोण, कुलदेवी कोण, वास्तुदेवता, ग्रामदेवता, ग्रामदेवी, क्षेत्रपाल देवता यांचं प्रापंचिक मनुष्याच्या आयुष्यातलं काय स्थान आहे किंवा त्यांचं काय महत्त्व आहे, समस्त मानव जातीच्या दुःखांचं मूळ कारण काय आहे, कुलाचार व कुल परंपरा म्हणजे काय आहे, यांची ओळख करून घेणं, पितृदोषावरचे वेगवेगळ्या प्रकारचे उपाय, त्यानंतर काम्य श्राद्ध, त्यानंतर पितृशांतीसाठी करण्यात येणारे बाकीचे जे श्राद्ध आहेत ती श्राद्ध, पितृपंधरवडा, त्यानंतर माणूस मृत्यू पावल्यानंतर त्याचा अंत्येष्टिविधी आणि पितृदेवतेची प्रसन्नतेसाठी व त्यांच्या शांतीसाठी किंवा त्यांच्या मुक्तीसाठी दैनंदिन आपण त्यांची सेवा कशा पद्धतीने करायची व आपल्या आयुष्यातील दुःख व दारिद्र्य आणि अडचणी कशा बाजूला सारायचे व त्यांचा कृपाशीर्वाद प्राप्त करून घेऊन आपण एक चांगला व यशस्वी प्रपंच कशा पद्धतीने करू शकतो याबद्दल आपण चर्चा करणार आहोत। मगाशी म्हटल्याप्रमाणे हा व्हिडिओ खूपच विस्तृत आणि मोठा होणार आहे, त्यामुळे आपण याचे भाग बनवणार आहोत। तर सर्वांनी आवर्जून हे कोणताही व्हिडिओ स्किप न करता प्रत्येक भाग व्यवस्थित शांत चित्तानं परत ऐकावा व मुख्य विषय समजून घ्यावा। तर चला सुरू करू आपण पितृदोष। तर प्रापंचिक मनुष्याच्या आयुष्यामध्ये आपण एक सुखी प्रापंचिक आयुष्य मागतो किंवा सुखी प्रापंचिक आयुष्याची कामना करतो। त्याच पद्धतीनं दुसरा एक प्रकार आहे, एक उत्तम प्रगती देणारं आध्यात्मिक साधना। तर प्रत्येक मनुष्याला आयुष्यामध्ये प्रापंचिक उन्नती आणि आध्यात्मिक उन्नती पाहिजे असते। काही लोकांना फक्त प्रापंचिक उन्नतीच पाहिजे असतात, कारण ते पूर्ण नास्तिक प्रकारचे असतात। काही लोकांना, आस्तिक प्रकारच्या लोकांना प्रापंचिक उन्नती आणि आध्यात्मिक उन्नती दोन्ही पाहिजे असतात। तर सुरुवातीला हे समजून घ्या की आपण ज्या गावामध्ये राहतो त्या गावाचे ग्रामदेवता, ग्रामदेवी, त्या गावाच्या वेशीच्या आतमध्ये आपली भोगवतदाराची जमीन आहे, जी आपल्या पूर्वजांनी आपल्याला प्रदान केलेली आहे।
त्यानंतर त्या गावातल्या त्या जमिनीवरती आपण एक छोटंसं घर बांधून त्या ठिकाणी वास्तुपुरुषाची स्थापना करून त्या घरामध्ये आपण राहतो. तर या ज्या क्षेत्रामध्ये, ठराविक क्षेत्रामध्ये तुम्ही राहताय, त्या क्षेत्राची देवता म्हणजे क्षेत्रपाल देवता, म्हणजे ज्याला आपण चालू भाषेमध्ये भैरव भैरव म्हणजेच म्हसोबा असं म्हणतो, क्षेत्रपाल भैरव. तर या सर्वांच्या, हे सर्व जे आहेत हे तुमचे संरक्षक देवता आहेत. ग्रामदेवता, ग्रामदेवी, क्षेत्रपाल देवता, वास्तुदेवता हे सगळे तुमचे संरक्षक देवता आहेत. तर यापेक्षा या संरक्षक देवतांच्या वरती जरी कोणी असेल तर ती पितृदेवता आहे. या पितृदेवतेच्या वरती जर कोण असेल तर मूळ पुरुष आहे, आणि या मूळ पुरुषाचा वरती जर कोणी असेल तर ती कुलदेवता आणि कुलदेवी आहे. तर एक सुखी प्रापंचिक आयुष्याची कामना करणाऱ्या प्रत्येक प्रापंचिक माणसाला आपल्या गावातील ग्रामदेवता, ग्रामदेवी, आपण ज्या क्षेत्रामध्ये राहतो तिथला क्षेत्रपाल भैरव, आपण ज्या घरामध्ये राहतो त्या घरातला वास्तुपुरुष, आपल्या घराण्यातली पहिली मयत झालेली व्यक्ती म्हणजे पितृदेवता, आपल्या घराण्याची उत्पत्ती ज्यांनी केली तो मूळ पुरुष, व आपल्या घराण्याचा कुलदेवता आणि कुलदेवी यांची सेवा केल्याशिवाय त्या प्रापंचिक माणसाच्या आयुष्यामध्ये कधीच प्रगती होऊ शकत नाही. जर असा एखादा व्यक्ती सेवा देतच नसेल तर त्या माणसाचं गती ही अतिशय वाईट होते किंवा त्याची दुर्दशा खूप वाईट होते. आता आध्यात्मिक उन्नती म्हणजे काय? तर कुलदेवता आणि कुलदेवी यांचा जेव्हा एखाद्या व्यक्तीवरती कृपाआशीर्वाद होतो त्यावेळी त्याच्या आयुष्यामध्ये त्या व्यक्तीला एक चांगला योग्य असा आध्यात्मिक गुरु मिळतो, आणि त्यानंतर तिथून पुढं त्याचा आध्यात्मिक प्रवास सुरू होतो व ती व्यक्ती एखादं इष्टदैवत बनवते व त्या इष्टदैवताची साधना करते, भक्ती करते, आणि तिथून पुढे ती व्यक्ती मोक्षाकडे जाते. तर अशा पद्धतीनं हा जो काही साचेबद्ध कार्यक्रम जो ईश्वरानं आपल्यावर लादलेला आहे त्याबद्दल मी तुमच्याशी चर्चा केली. आता आपल्या आयुष्यामध्ये दुःख काय येतात? तर मुळात मनुष्याचा जन्म हा ईश्वरापासून झालाय. आपण ईश्वराचे लेकरं आहोत. आपल्यामध्ये एक ईश्वराचा अंश आहे, म्हणजेच आपला जन्म अद्वैतातून झालेला आहे. आता जेव्हा जन्माला येतो त्यानंतर आपल्यावरती मायेचा प्रभाव येतो व आपण अद्वैतातून द्वैतामध्ये प्रवेश करतो व ईश्वर आणि मी वेगवेगळे आहोत असं समजायला चालू करतो. आणि ज्यावेळी आपल्यामध्ये ही भावना येते त्यावेळी आपल्यामध्ये सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण नावाचे 3 प्रकार आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतात किंवा ते वाढायला चालू करतात. त्यानंतर माणसाचं अंतःकरण तयार होतं व अंतःकरण मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार तयार होतात. त्यानंतर मनुष्यामध्ये 5 ज्ञानेंद्रिय तयार होतात. 5 ज्ञानेंद्रियानंतर मनुष्य हा प्रपंचाच्या व्यापामध्ये अडकतो आणि तदनंतर प्रवास सुरू होतो तर त्याच्या आयुष्यामधल्या 6 षड्रिपुंचा काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर. आणि ज्या वेळेला एखाद्या मनुष्याच्या आयुष्यामध्ये या सर्व गोष्टींची उपलब्धता होते त्यावेळी अर्थातच तो माणूस अधर्म माजतो, संसारात दुःख येतं, प्रपंच सुखाचा होत नाही आणि आध्यात्मिक प्रगती होत नाही, कारण तो माणूस पूर्णपणे त्याच्या 6 षड्रिपुंच्या खाली काम करत असतो किंवा 6 षड्रिपुंच्या प्रभावाखाली वावरत असतो. आता हे सगळं का घडलं? तर आपण ईश्वराचा एक अंश आहोत याचा ज्यावेळी आपल्याला विसर पडला, जेव्हा मायेचा आपल्यावरती प्रभाव झाला आणि ईश्वर आणि मी हे दोघंजण भिन्न आहोत अशी ज्यावेळी आपल्या धारणा झाली त्याच वेळी आपल्या आयुष्यात दुःखानं एंट्री केली. त्यामुळं सतत प्रत्येक मनुष्यानं देव, देश आणि धर्माशी प्रामाणिक राहणं, आपल्या सनातन धर्मानं जे काही ज्ञान आपल्याला प्रदान केलं त्या ज्ञानाचा आपण सतत वापर करणं, त्या ज्ञानाचा आपण अभ्यास करणं, धर्मग्रंथांचा अभ्यास करणं. त्याशिवाय आपल्याला आपल्या समाजाची किंवा आपल्या धर्माची सत्यता व त्याचं ज्ञान आपल्याला मिळणार नाही. आणि जोपर्यंत आपण या ज्ञानापासून वंचित राहू तोपर्यंत आपल्या आयुष्यामध्ये दुःख, दारिद्र्य हे येतच राहणार, याशिवाय गत्यंतर नाही. तर जन्माला आलेल्या प्रत्येक मनुष्य प्राण्यावरती 5 प्रकारची ऋणं असतात. अर्थात आपण जन्माला येताना किंवा आल्यानंतर 5 प्रकारची जी लोकांची देणी लागतो, ही देणी कोणती? तर देवऋण, ऋषीऋण, पितृऋण, भूतऋण आणि मनुष्यऋण अशा 5 प्रकारची ऋणं ही मनुष्यावरती असतात. ही ऋणं फेडण्यासाठीच आपला 84 लक्ष योनीमधून प्रवास होत असतो. तर मनुष्य जन्मामध्ये ही 5 ऋणं आपण कशा पद्धतीने फेडू शकतो? तर मी इथे थोडक्यात माहिती देतो. देवऋण, देवपूजा करून, कुलाचार करून आपण देवी देवतांचं ऋण फेडू शकतो. ऋषींचं ऋण, ज्या ऋषींनी आपल्याला धर्मशास्त्र घालून दिलं, ज्या ऋषींनी वेद रचले, पुराणे रचले, उपनिषद रचले,
त्या ऋषींनी आपल्यासाठी जो काही खजाना राखून ठेवला आहे आपल्याला ज्ञान देण्यासाठी, त्या ग्रंथांचा अभ्यास, त्या ग्रंथांचं पारायण करणं आपण या ऋषींचं ऋण आपल्यावरचं जे आहे ते आपण उतरवू शकतो. त्यानंतर पितृऋण, तर याबद्दल आजचा आपला व्हिडिओ आहे, तर त्याबद्दल आपण पुढे जाऊन सविस्तर चर्चा करू. त्यानंतर येतं भूतऋण, तर या ब्रह्मांडामध्ये वावरत असणारे जे काही प्राणी आहेत, कीटक आहेत, या सर्वांवरती दया करणं, यांच्या अन्नाची, यांच्या पाण्याची सोय करणं, यांच्यावर कोणत्याही प्रकारची यांची हिंसा न करणं, ही झाला भूतऋण. आणि मनुष्य ऋण जो आहे, तो मनुष्य ऋण म्हणजे एखाद्या व्यक्तीनं आपल्यावरती काही उपकार केले असतील किंवा एखादा मनुष्य अडचणीत असेल तर त्याच्या मदतीला आपण धावून जाणं. एखादा मनुष्य भुकेलेला आहे, एखादा मनुष्य तहानलेला आहे, तर त्याला अन्न देणं, पाणी देणं, त्याच्या अडचणीमध्ये त्याची मदत करणं, कोणत्याही फायद्याची अपेक्षा न ठेवता त्या मनुष्यावरती आपण त्याची मदत करणं म्हणजे मनुष्य ऋणातून मुक्त होणे. मानव म्हणून जे जन्माला आलो त्या ऋणातून मुक्त होण्याच्या या वाटा आहेत. तर आता मुख्य जो विषय आहे पितृऋण, याबद्दल आपण चर्चा करू. तर या 5 प्रकारच्या ऋणातून मनुष्य जोपर्यंत मोकळा होत नाही तोपर्यंत त्याच्या आयुष्यात मुक्ती नाही किंवा गत्यंतर नाही. जर अज्ञानवश किंवा जाणतेपणी आपण या ऋणातून मुक्त होण्यासाठी कोणताच पर्याय किंवा सेवा केली नाही तर याचा दोष तयार होतो व मनुष्याला तो छळायला सुरू होतो. वरील 5 ऋणांपैकी सद्यस्थितीत मनुष्याच्या जीवनात उत्पात माजवणारे आणि समस्त दुःखांचं मूळ कारण असणाऱ्या पितृऋण अर्थात पितृदोष, यावर आता आपण चर्चा करू. तर त्याआधी पितृ ही संकल्पना आपण समजून घेणं खूप गरजेचं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्यासमोर फक्त पितृ म्हणजे काय, पितृ कशा प्रकारचे आहेत आणि पितृदोष म्हणजे काय आणि पितरांबद्दल धर्मशास्त्रांमध्ये काय सांगितले, एवढ्याच विषयावरती मी आज या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. बाकीचा उर्वरित भाग जो आहे तो पुढील भागामध्ये मी व्हिडिओमध्ये बनवणार आहे. तर पितृ म्हणजे कोण, तर मनुष्य मृत झाला म्हणजे त्याचं सर्व काही संपलं असा अनेकांचा समज असतो. पण आपला हा समज निव्वळ खोटा असतो. कारण मेल्यानंतरही त्या व्यक्तीच्या वासना न संपल्याने ती व्यक्ती अतिसूक्ष्म देहाने ती वासना पूर्ण करण्यासाठी झटत असते. अर्थातच मृत्यूसमयी एखाद्या जीवाच्या खूप इच्छा अर्धवट राहिल्या असतील तर अंतकाळी तडफडत तडफडत ती व्यक्ती जीव सोडते. उदाहरण म्हणून आपण समजून घेऊ, मनुष्य जीव जेव्हा विषय वासनेत अडकतो तेव्हा त्याला त्या गोष्टींचा त्याग करणं खूप अवघड जातं. कारण त्या मनुष्याचा विषय जो आहे, त्या मनुष्याचा जो वासना आहे ती एखाद्या विषयामध्ये अडकलेली असते. आता ही वासना एखादी वाईट सवय सोडताना किंवा तंबाखू किंवा दारू याचं व्यसन सोडताना या नित्याची सवय असणाऱ्या वस्तूंचा त्याग करताना आपल्याला किती त्रास होतो हे कोणी प्रयत्न केला असेल तर त्याला सांगायला काय म्हणजे त्या माणसाला समजायला अवघड नाही. तर हे जे त्रास असतात तसंच या गोष्टींकडं सारखं मन त्याचं धावत असतं. तसंच मरणाऱ्या व्यक्तीचं मेल्यानंतर आयुष्यभर सर्व सुखांचा विषय वासनांचा भोग घेण्यासाठी मदत करणारं हे जे शरीर आहे हे सोडताना किंवा त्या शरीराचा त्याग करताना मनुष्य इतका तडपडतो, पण विधीचं विधान कुणालाही चुकत नाही. जसा जन्म आणि मृत्यू अटळ आहे त्याप्रमाणे मनुष्याला देह हा सोडावाच लागतो. पण विषय वासना सुटत नाही त्यावेळी आत्मा हा सूक्ष्म देहाने या वासना पुरवण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यासाठी तो आत्मा मृत्यूनंतरही या ब्रह्मांडामध्ये अतृप्त विषय वासना घेऊन तो भरकटत असतो, फिरत असतो. तर फरक इतकाच असतो की विषय वासना पहिल्या होत्या त्या तशाच आहेत. पूर्वी फक्त त्या भोगण्यासाठी त्या व्यक्तीकडे एक शरीर होतं, आता शरीर नाही. तर विषय वासना जिवंत आहे, त्यांची इच्छा जिवंत आहे. अर्थात ही क्रिया प्रत्येक जीवाच्या बाबतीत होतच असते. मनुष्य मेला तरी त्याचे डोळे 4 तास, किडन्या 4 तास, रक्तप्रवाह 2 तास सुरू असतो. यावरून वासना काय आहे हे लक्षात यायला अवघड नाही. तर अशा प्रकारे या विषय वासनांची पूर्ती करण्यासाठी लागलेली तगमग त्या जीवास मुक्ती मिळू देत नाही आणि तो जीव या ब्रह्मांडात भरकटत राहतो. अशा जीवास पितृ म्हणायला पाहिजे किंवा मृतात्मे म्हटलं जातं. आणि अशा अतृप्त जीवाने आपल्या विषय वासना पुरवण्यासाठी आपल्या नातलगांच्या आयुष्यात तयार केलेली संकट किंवा वासना पुरवत नाहीत म्हणून चिडून जाऊन दिलेला शाप म्हणजेच पितृदोष. तर पितृदेवतेचा आपल्या जीवनात
काय महत्त्व आहे? आता हे आपल्या घराण्यातली एखादी व्यक्ती मयत झाली, ती पितृयोनीमध्ये गेली किंवा तो मृतात्मा झाला, तर त्यांचा आयुष्यातला आपल्यासोबत आता काय संबंध? मृत्यूनंतर त्यांचा संबंध आपल्याशी संपायला हवा ना? तो का संपत नाहीये? तर का ज्या जन्म देणाऱ्या माता-पिता यांनी आपल्याला सुख, समृद्धी मिळावी, आपल्याला उत्तम आरोग्य मिळावं म्हणून ज्यांनी आपलं उत्तम पालन-पोषण केलं, आपल्यासाठी अपार कष्ट सोसले, त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी व मृत्यूनंतर त्यांच्या आत्म्यास सद्गती प्राप्त व्हावी म्हणून आपण थोडे जरी प्रयत्न करू शकलो नाही, तर आपलं जन्माला येणं हे निरर्थक ठरेल. एखाद्या व्यक्तीवर पितृ जर खुश झाले आणि त्यांनी आशीर्वाद दिला, तर रंकाचा राव होईल इतकी पितरांमध्ये ताकद आहे आणि कोपले तर घरादाराची राख-रांगोळी करायला देखील मागे-पुढे बघत नाहीत. तर उग्र प्रकारच्या पितृदोषाने घराणेच्या घराणे संपलेली आपण बघितली असतील किंवा या समाजात आजही ती बघायला मिळतील. तर हसतं खेळतं घर देशोधडीला लागलेलं बघायला मिळेल. तर अशा या पितरांची जर आपल्यावरती कृपा झाली तर काय होतं? तर प्रपंच सुखाचा होतो, घरातली धार्मिक कार्य घडतात, वंश व्यवस्थित चालतो, मूळ पुरुष, कुलदेवता, कुलदेवी यांचे कुलाचार व्यवस्थित घडतात व यांची आपल्यावरती सतत कृपा होते. प्रपंचामध्ये माणसाला यश येतं आणि ती आध्यात्मिक प्रगती होऊन माणूस मोक्षाकडे वाटचाल करतो आणि धर्म व धर्मशास्त्रावरचा विश्वास वाढतो. ही झाली पितृ प्रसन्न झाल्यानंतरचे फायदे. तर पितृदोष हा आजकाल प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यामध्ये हा बघायलाच मिळतो, कारण याच्यावरची जी काही कारणं आहेत ती खूप विस्तृत पद्धतीने आपल्याला चर्चा करायची आहे. त्यामुळे आपण पुढील व्हिडिओमध्ये या विषयावरती चर्चा करू. तर आज आपण फक्त पितृदोषाची लक्षणं आणि पितृ म्हणजे काय एवढं समजून घेऊ. तर जेव्हा जेव्हा एखाद्या मनुष्याच्या आयुष्यामध्ये पितृदोष तयार होतो किंवा जन्मकुंडलीमध्ये पितृदोष तयार होतो किंवा पूर्ण घराण्यामध्ये पितृदोष तयार होतो, त्या त्या वेळेला त्या मनुष्याच्या आयुष्यामध्ये जी जी संकट येतात किंवा जी जी पितृदोषाची लक्षणं आहेत ती मी सविस्तर आपल्याला सांगतो. तर ही लक्षणं आपण व्यवस्थित ऐकून घ्या व आपल्या आयुष्यात यातलं कुठं लागू पडतात का, यातली काही गोष्टी आपल्या आयुष्यात लागू पडतात का बघा. आणि जर तसं असेल तर नक्कीच आपल्याला कमी जास्त प्रमाणामध्ये पितृदोष हा छळतोय हे समजून घ्या व आजपासून हा व्हिडिओ बघितल्यानंतर पितृसेवा करायचा निर्धार करा व पितरांच्या सेवेला लागा. तर पहिलं आहे, घराण्यातल्या चालीरीती, कुलाचार, कुल परंपरा या बंद पडतात. धर्मावरचा, धर्मशास्त्रांवरचा मनुष्याचा विश्वास पूर्ण डगमगायला लागतो. घरातील कर्ता पुरुष अचानक मृत्यू पावणं, एखाद्याला वेळेआधी आकस्मिक मृत्यू येणं, अकाल मृत्यू येणं, तरुण मुलामुलींचा अचानक मृत्यू होणं, ऐन जेवणाच्या वेळी घरात ताटावर जेवायला बसल्यानंतर भांडणं होणं, घरात केलेली कुठलीही पुण्यकर्म लागू न पडणं, दोन सख्या भावांमध्ये अचानकपणे खूप मोठं शत्रुत्व येणं, विवाह न जुळणे, अनेक प्रयत्न करूनही विवाह जुळत नाहीत, मूलबाळ होत नाही, वंश व्यवस्थित वाढत नाही, कितीही पैसा कमवला तरी तो अपुरा पडतो, सततचं कर्जबाजारीपण, सतत पैशांची आर्थिक उलाढाल, देवाणघेवाण, सततच्या कारभारामध्ये पैसा कमी पडतो. वेडपट किंवा मतिमंद मुलं जन्माला येतात, भीतीदायक स्वप्न पडतात, स्वप्नात साप दिसतो, स्वप्नात पाणी दिसतं, मेलेल्या माणसं समोर येतात स्वप्नामध्ये, घरात सतत किराणा माल किंवा धान्य कमी पडणं, किती जरी किराणा माल आणला तरी तो घरामध्ये कमी पडतो. त्यानंतर घरात वर्षानुवर्ष एखादं शुभ कार्य घडत नाही, साधी सत्यनारायणाची सुद्धा पूजा घडत नाही आणि जर समजा अशा व्यक्तीने एखादं घरात मांगलिक कार्य करायचं ठरवलंच, तर नेमकं त्यावेळेला घरात भांडण किंवा शाब्दिक चकमक होते. पुन्हा हसतं खेळतं कुटुंब विभक्त होतं, हाती घेतलेलं एखादं काम यशस्वीरित्या सुरू होत नाही किंवा झालंच तर ते पुढं जाऊन बंद पडतं. व्यवसायामध्ये अपयश येतं, दिवाळखोरी येते, कर्जबाजारी पण येतं, मुलांना वाईट व्यसनं लागतात, पती-पत्नीमध्ये कोणताही शारीरिक दोष नसताना गर्भ न राहणं, गर्भपात होणं, जन्माला आलेली संतती न जगणं, त्यानंतर पती-पत्नीमध्ये कोणताही शारीरिक दोष नसताना सुद्धा व्यवस्थित शय्यासुख मिळत नाही, त्यानंतर शरीराला असाध्य आजार जडतात, साप चावणे, त्यानंतर मन सतत अशांत राहतं, सतत भयग्रस्त स्थिती राहते, अनामिक भीती वाटायला चालू होते, पाणी बघून घाबरतं किंवा उंचावरून पाणी दिसतं किंवा खोल दरी दिसते किंवा दरीमध्ये स्वतःला पडताना बघणं, अशी विचित्र स्वप्न पडायला चालू होतात. त्यानंतर पूजापाठामध्ये मन लागत नाही. तर
रात्री झोप न लागणं किंवा ती झोप लागलीच तर मध्यरात्री दचकून जागे होणे आणि नंतर झोपच लागत नाही. पोटभर जेवण केलेलं असतानाही रात्री मध्यरात्रीच्या प्रहरामध्ये माणसाला जोराची भूक लागते. त्यानंतर घरातील भिंती ओलसर असल्यासारखे जाणवणे, घरात कोणाचा तरी अदृश्य वावर असल्यासारखा भास होणं, अकारण नातलगांशी कोणतंही कारण नसताना नातलगांशी आपले नातेसंबंध बिघडतात, त्यांच्यामध्ये वितुष्ट येतं, समाजामध्ये आपली नाचक्की होते, झोपेमध्ये अचानक छातीवर वजन आल्यासारखं वाटतं, मुलांच्या अभ्यासात लक्ष लागत नाही किंवा बौद्धिक स्तर कमी राहतो, घरातून एखादी व्यक्ती अचानकपणे निघून जाते किंवा परागंदा होते किंवा पळून जाते किंवा घरातली एखादी व्यक्ती आंतरजातीय विवाह करते. घरात संतप्त किंवा घरात किरकोळ कारणावरून सारखी भांडणं होत राहतात. आणि एक महत्त्वाचं कारण पितृदोषाचं मी प्रामुख्यानं बघितलेलं, ज्या घरामध्ये पितृदोष आहे, अशा लोकांच्या आयुष्यामध्ये नेमकं घरात जेवायला बसल्यानंतर एखाद्या विषयावरती चर्चा सुरू होते आणि या चर्चेचं रूपांतर हे भांडणामध्ये होतं. आणि नेमकं ज्या व्यक्तीला पितृदोष खूप छळतोय, अशी व्यक्ती आपल्यासमोर जेवणाचं जे ताट वाढून घेतलेलं आहे, ते ताट अचानकपणे बाजूला सारते किंवा ते ताट उचलून फेकून देते आणि ते ताट सोडून उठून जातं. त्यानंतर आपण जर शेतकरी असाल, तर रानातल्या उभ्या पिकाचा आपण अंदाज घेतला असेल, की यावर्षी मला एक 50 पोती मका होईल. तर नक्कीच मळणी केल्यानंतर आपला अंदाज चुकलेला असतो. आपल्या पदरात 20 किंवा 25च पोती पडलेल्या असतात. त्यानंतर कुटुंबावर कोणतीतरी तांत्रिक क्रिया कोणीतरी करणं आणि ती क्रिया आपल्यावरती लागू होणं. त्यानंतर घरात कशातच बरकत राहत नाही. दावणीतली जनावरं अचानकपणे आजारी पडणं व मृत्यू होणं. त्यानंतर घरातल्या मोठ्या व्यक्तीचा स्वभाव अचानकपणे नास्तिक बनणं, व्यसनाधीन बनणं, त्याला बाहेरचा नाद लागणं, प्रपंच म्हणजे एक ओझं वाटायला चालू होतं, प्रपंचामध्ये कसलाच रस राहत नाही किंवा अश्विन महिन्यामध्ये घरामधलं वातावरण खूपच डिस्टर्ब होतं, घरात खूपच त्रास होतो, शारीरिक पीडा होते, स्वतःला पाण्यात किंवा बुडताना बघणं किंवा पुरात बुडताना बघणं, पुरात वाहून जाताना बघणं, त्यानंतर स्वप्नामध्ये भांडणं दिसणं, स्वप्नामध्ये पेटलेली चिता दिसणं, स्वप्नामध्ये मेलेली व्यक्ती दिसणं, स्वप्नामध्ये कुणाचा तरी लग्न समारंभ दिसणं, स्वप्नामध्ये जेवणाच्या पंक्ती दिसणं, स्वप्नामध्ये स्वयंपाक करताना दिसणं, त्यानंतर स्वप्नामध्ये स्वतः जेवण करताना स्वतःलाच पाहणं, ही सर्व पितृदोषाची लक्षणं आहेत. त्यानंतर मनात सतत आत्महत्येचे विचार येत राहणं, प्रखर पितृदोषामुळं शरीरावरती होणारे काही परिणामी आहेत. त्यामध्ये ज्या व्यक्तीवरती प्रखर प्रकारचा पितृदोष आहे, अशा व्यक्तीचा चेहरा हा पूर्णपणे निस्तेज आणि अनाकर्षक बनतो. डोळ्याच्या खाली किंवा डोळ्याच्या खाली काळं वाटायला चालू होतं, काळे सर्कल यायला चालू होतात. त्यानंतर आपले जे खालचे ओठ आहेत, ते ओठ पूर्णपणे निस्तेज वाटतात किंवा ओठ काळे पडतात. ही एक शारीरिक पितृदोषाचं लक्षण आहे. त्यानंतर बऱ्याच घरांमध्ये, पितृदोष असणाऱ्या घरांमध्ये अमावास्येच्या मागे-पुढे 1-2 दिवस घरामध्ये अचानकपणे उदास वाटणं, हुरहुर वाटणं, अस्वस्थता जाणवणं किंवा दुपारच्या वेळेला घराच्या आजूबाजूला एखाद्या झाडावरती कावळे बसून मोठमोठ्यानं काव, काव असं ओरडताना आपल्याला ऐकायला येणं, ही सर्व पितृदोषाची लक्षणं आहेत. तर मानवी जीवनामध्ये पितरांचं स्थान हे देवी देवतांच्या पेक्षाही वरचं आहे, प्रथम क्रमांकाचं आहे असं म्हणायला काही हरकत नाही. कारण प्रापंचिक मनुष्याच्या जीवनात कोणताही धार्मिक कार्य किंवा धार्मिक विधी हा पितरांचं विधिवत आशीर्वाद घेतल्याशिवाय, म्हणजे नांदी श्राद्ध हा विधी केल्याशिवाय धार्मिक किंवा मांगलिक कार्य करता येत नाही. हे शास्त्राचं विधान आहे किंवा शास्त्राने हे आपल्याला घालून दिलेला नियम आहे. पण आपल्याला हे माहीत नाही आहे. त्यामुळे आपण पितरांची आपल्या आयुष्यातलं काय महत्त्व आहे हेच आपण विसरून गेलो. तर कुठलंही मांगलिक कार्य, कुठलीही पूजापाठ किंवा घरामध्ये एखादी विहीर काढायची आहे, घर बांधायचं आहे किंवा लग्न करायचं आहे, तर अशा मांगलिक कार्यांची सुरुवात करत असताना पहिलं नांदी श्राद्ध नावाचं हे पितरांचं श्राद्ध केल्याशिवाय आणि पितरांकडून या कामासाठी आशीर्वाद घेतल्याशिवाय आपल्याला ते देवकार्य करायचा अधिकार नाही. तर पितरांची सेवा केल्याशिवाय प्रापंचिक माणसाला गत्यंतर नाही किंवा पितरांची सेवा केल्याशिवाय प्रपंच व्यवस्थित होऊ शकत नाही. पितरांच्या आशीर्वादाशिवाय देवी देवतांच्या सेवा, ग्रामदेवताची सेवा, ग्रामदेवीची सेवा, क्षेत्रपाल भैरवांची सेवा, वास्तुदेवतेची सेवा, कुलदेवतेची सेवा, कुलदेवीची सेवा किंवा आपण एखादा गुरु केला आणि त्या गुरुची सेवा, या सेवासुद्धा
किती जरी आपण त्यांची भक्ती आणि साधना केली तर या सेवासुद्धा फळ देत नाहीत. आणि अशा वेळेला काय होतं, मनुष्य शास्त्रांवरचा, देवी देवतांवरचा त्याचा विश्वास कमी होतो व मनुष्य पूर्णपणे नास्तिकवादाकडे निघायला चालू होतो. कारण मूळ जो भाग आहे पितृ, हा आपल्या आयुष्यातून गायब झाला किंवा आपण हे मान्यच करायला तयार नाहीये. त्यामुळं आपल्या आयुष्यामध्ये ही सर्व संकट येतात. आणि पर्यायानं तुम्ही किती जरी आस्तिक असला आणि ग्रामदेवता, ग्रामदेवी, कुलदेवता, कुलदेवी यांच्या तुम्ही किती जरी सेवा करत असला तरी पितरांची सेवा न केल्यामुळं ही बाकीची देवी देवता आपल्यावर आशीर्वाद प्रदान करत नाहीत. कारण पितृ आणि आपला हा रक्ताचा संबंध आहे. जसं मी पूर्वीच्या एका व्हिडिओमध्ये बोललो होतो की आपल्या आत्म्याचे आईबाप हे जसे आपले कुलदेवता आणि कुलदेवी आहेत, तसे शरीर रूपानं आपल्याला जन्म देणारे आपले आईबाप हे आपल्या शरीराचे आईबाप आहेत. आणि त्यांचा आणि आपला इतका जवळचा संबंध आहे की मृत्यूनंतरही आपण त्यांच्या ऋणातून मुक्त होऊ शकत नाही. आणि त्यांच्या आत्म्याला किंवा त्यांच्या जन्मामध्ये त्यांच्या ज्या विषय वासना चिकटलेल्या आहेत त्यांच्या सूक्ष्म देहाला त्या पूर्ण करणं हे आपलं कर्तव्य आहे किंवा ते पूर्ण केल्याशिवाय आपला प्रपंच सुखाचा होऊच शकत नाही. कारण आपण जन्माला आल्यानंतर आपल्या सुखी आयुष्यासाठी, सुखी आरोग्यासाठी ज्यांनी खस्ता खाल्ल्या त्या आईवडिलांना मृत्यूनंतर सद्गती प्राप्त करून देणं हे त्यांच्या पोटाला जन्माला आलेल्या पाल्याचं त्याचं परम कर्तव्य आहे. आणि हे कर्तव्य आपण जोपर्यंत पूर्ण करत नाही तोपर्यंत आपले पितृ शांत होत नाहीत. अर्थातच पुढे जाऊन आपण ह्याच्यावर सविस्तर चर्चा करू. तर काय होतं की समजा आपल्याला पितृसेवा किंवा पितृदोष कोणी सांगितला तर असं म्हणायला काही हरकत नाही की मानवी जीवनातील सर्व समस्यांचं मूळ कारण हा आपल्या घराण्यातला पितृदोष आहे. आणि अशा या पितृदोषाचा शोध आणि बोध घेऊन आपण योग्य ती उपाययोजना आणि योग्य ती पितृसेवा करून जोपर्यंत आपण या पितृ ऋणातून मुक्त होत नाही तोपर्यंत आपला प्रपंच कधीच सुखाचा होऊ शकत नाही. गृहस्थ आश्रमामधल्या व्यक्तीस पितरांच्या सेवेशिवाय पूर्णत्व प्राप्त होत नाही. मनुष्याला सर्व प्रकारची सुखे आणि दुःखे देण्यासाठी पितरच कारणीभूत आहेत. कारण मगाशी म्हटल्याप्रमाणे पितृ आणि आपला इतका जवळचा संबंध आहे की हे पितृ अंशरूपानं आपल्या घराच्या बाहेर द्वारपाल म्हणून ते आपले सदैव रक्षण करत असतात. आणि हेच पितृ आपल्या आयुष्यामधले, आपल्या प्रपंचातले जी काही गाऱ्हाणी असतात, जी काही अडीअडचणी असतात ते आपल्या घराण्याची ज्यांनी उत्पत्ती केली अशा या मूल पुरुषाला जाऊन सांगतात. हा मूल पुरुष हा श्रेष्ठ पुरुष आहे. हा जो मूल पुरुष आहे हा देवी देवतांचा गण आहे. तो देवी देवतांच्या सेवेमध्ये सतत ऋण असतो. देवी देवतांच्या सेवेमध्ये सतत तो रत असतो. तर आपले पितृ आपल्या घरातल्या प्रापंचिक समस्या किंवा त्यांचं रडगाणं हे आपल्या मूल पुरुषाला जाऊन सांगतात. आणि मूल पुरुष आपल्या कुलदेवता व कुलदेवीला सांगतात. तर कुलदेवता आणि कुलदेवी या हुकमाच्या मालकीन असणाऱ्या देवी देवता आहेत. यांनी फक्त हुकूम करायचा. हा हुकूम केल्यानंतर काय होतं तर आपलं जे क्षेत्र आहे, मगाशी म्हटल्याप्रमाणे व्हिडिओच्या सुरुवातीला मी बोललो की आपलं जे गाव आहे, ज्या गावामध्ये आपली जमीन जुमला आहे, घर आहे, जिथं आपली जनावरं आहेत, जनावरांचा गोठा आहे, जिथं आपण कामधंदा करतो, अशा ज्या गावामध्ये आपला व्यवसाय आहे त्या गावाची जी ग्रामदेवता आहे, ग्रामदेवी आहे, यांना ही कुलदेवता आणि कुलदेवी आदेश करतात. हे आपले ग्रामदेवता व ग्रामदेवी आपला आदेश आपल्या वास्तुपुरुषाला देतात आणि आपला वास्तुपुरुष आपल्यावरती कृपाशीर्वाद करत असतो. तर एका अर्थानं असं म्हणायला काही हरकत नाही आहे की आपले पितृ जर सुखी असतील तर आपले मूळ पुरुष सुखी असतील. आपला मूळ पुरुष जर सुखी असेल तर आपली कुलदेवता आणि कुलदेवी सुखी असेल. आणि आपला कुलदेवता आणि कुलदेवी सुखी असेल तर आपला प्रपंच सुखी असेल. तर पितृ या सर्व गोष्टींमधला एक महत्त्वाचा दुवा आहे की जो आपण पितृसेवा किंवा पितृश्राद्ध किंवा पितरांना आपण प्रसन्न न करून घेतल्यामुळं आपण ज्या आपल्या प्रापंचिक आयुष्यामध्ये बाकी ज्या काही सेवा करतो, कुलदेवता, कुलदेवी, एखाद्या गुरुची किंवा एखाद्या इष्टदैवताची, बाकीचे जे काही साधना, जप, तप किंवा एखाद्या देवी देवतांच्या वाऱ्या करतो, या केलेल्या सेवेला फळ मिळत नाही, म्हणावं असं फळ मिळत नाही. याचं मूळ कारण आहे आपले पितृ आपल्यावरती नाराज आहेत. कारण पितरांचा आपल्यावरती तितका तो अधिकार आहे. तर
महाभारताच्या शांती पर्वामध्ये असं सांगितले की पितृसेवेविना सर्व घराची कळा बदलून जाते. देवकार्यापेक्षा पितृकार्य हे महत्त्वाचं आहे, हे महाभारताच्या शांती पर्वामध्ये सांगितले. तर आपल्या वंशातील किंवा आपल्या घराण्यातील सर्व मृत आत्म्यांना प्रत्येक प्रेत लोकातून पितृलोक मिळावा म्हणून त्यांना सद्गती प्राप्त व्हावी म्हणून पितरांची सेवा करायची असते. प्रभू श्रीरामचंद्रांनी जटायूचं श्राद्ध आणि तर्पण केलं होतं. रावणाचा भाऊ बिभीषण यानं रावण मेल्यानंतर त्याचं श्राद्ध आणि तर्पण केलं होतं. त्यानंतर महाभारतामध्ये धृतराष्ट्र व भीष्मांनी खूप खर्च करून पंडूराजांचं श्राद्ध आणि तर्पण केलं होतं. पाणिनीच्या ग्रंथामध्ये पितृ व श्राद्ध कर्म न करणाऱ्या व त्यांची निंदा करणाऱ्या माणसाला नास्तिक म्हटलेलं आहे. अशी ही पितरांची महती आहे. त्यानंतर स्मृतिचंद्रिका या ग्रंथामध्ये असा श्लोक आहे की आयो पुत्रान यशः स्वर्ग कीर्ती पुष्टिम बलम श्रियम पशून सौख्यम धनम धान्य पुत्रम यात पितृपूजनात. अर्थात आयुष्य, पुत्र, यश, स्वर्ग, कीर्ती, पुष्टी, बल आणि लक्ष्मी, पशूचं सौख्य, धन धान्य या गोष्टी नियमित श्राद्ध व पितृसेवेने प्राप्त होतात. श्राद्धकर्त्याचा हे कार्य केल्यानंतर उद्धार होतो असं सांगितले. तर जीवनात सर्वच व्यवहार श्रद्धेवर चालतात. आता श्रद्धा ही खूप मोठा विषय आहे, कारण पितृ या गोष्टीवर जोपर्यंत तुम्ही विश्वास ठेवत नाही, श्रद्धा ठेवत नाही, तोपर्यंत तुम्हाला पितृ ही संज्ञाच मान्य होणार नाही. आणि जोपर्यंत तुम्ही पितृ ही संज्ञा मान्य करत नाही, तोपर्यंत तुमच्या कल्याणाची दरवाजाच उघडला जाऊ शकत नाही. तर जीवनात सर्व व्यवहार हे श्रद्धेवर चालतात आणि प्रत्येक बाबतीत बुद्धिचातुर्याचा वापर करून, त्यावर तर्कवितर्क करून अव्यावहारिक आहे किंवा हे सर्व चुकीचं आहे असं म्हणणं हे चुकीचं आहे. कारण प्रत्येक सनातनी मनुष्यानं शास्त्र व धर्मावर प्रामाणिक विश्वास ठेवणं हे त्याचं पहिलं कर्तव्य आहे. आणि साधू संत महात्मे यांच्या वचनावर विश्वास ठेवला पाहिजे. आपापली शास्त्राने, आपल्या जे धर्मशास्त्र आहेत त्यांनी घालून दिलेली धर्मकार्य व्यवस्थित व कोणतीही शंका न घेता श्रद्धेनं करत राहणं, आणि असं केलं तरच मनुष्याचा प्रपंच व्यवस्थित व नीटनेटका चालेल, हे आपल्या शास्त्रानं घालून दिलेलं वचन आहे आणि आपण ते पाळलं पाहिजे. या व्यतिरिक्त एखाद्या प्रापंचिक माणसाच्या जीवनात खूप भरभराटी आणि यश असेल, मात्र ती व्यक्ती पूर्णपणे नास्तिक असेल, तर आपल्या मनामध्ये असा विचार येतो की हे सगळे दोष आमच्याच घराण्यात का, माझ्याच माती का मारले, आणि समोरचा व्यक्ती काहीच करत नाही, तो 100% नास्तिक आहे आणि तरीसुद्धा त्याचं मात्र सगळं चांगलं चाललंय, त्याला कोणताच दोष छळत नाही, तर त्यावेळीही आपली धर्मावरची श्रद्धा ढळू शकते. तर त्यावेळी ढळू देऊ नका. कारण याच्या मागचं कारण आहे की एखादी व्यक्ती 100% नास्तिक असली तरी तो त्याच्या ज्या घराण्यात जन्माला आलाय त्या घराण्याची व त्या घराण्यातल्या पितरांची व त्या माणसाची वैयक्तिक पूर्वजन्माची काहीतरी पुण्य अजून शिल्लक आहे. म्हणून ती व्यक्ती नास्तिक असून सुद्धा पितृकार्य, कुलाचार, कुलधर्म करत नाही, तरी सुद्धा तो चांगले जीवन जगतोय. ज्या दिवशी ही पुण्याई संपल किंवा या पुण्याईचं गाठोडं संपल, त्या दिवशी त्या व्यक्तीची जी अवस्था होईल त्यावर चर्चा न केलेली बरी. कारण ही लोक आपल्या पूर्वकर्मानुसार ज्या घराण्यात जन्माला आलेले असतात त्या घराण्याची जी काही पुण्याई शिल्लक असते, त्या पुण्याईच्या जीवावरती देव, देश आणि धर्माला नावं ठेवत असतात, नास्तिकवादाचा झेंडा मिरवत असतात. पण ज्या दिवशी यांची पुण्याई संपेल त्या दिवशी यांच्या घराण्यामध्ये सर्व दोष डोकं वर काढतात व अशी घराण्याच्या घराणी देशोधडीला लागतात. त्यामुळं तुम्ही तुमच्या आजूबाजूला अशी कितीतरी घराणी पाहिली असतील की त्यांचा डामडौल, राहणीमान, पैसा पाण्याकडून ती मजबूत असणं, पण अचानक ज्यावेळी त्यांची पूर्वपुण्य संपते, धर्मकार्य न केल्याने, पितृ नाराज होण्याने कुलदेवता कुलदेवी यांच्याकडे पाठ फिरवते व अशा घराण्यांना अचानक उतरती करावं लागते. अशी कितीतरी उदाहरणं आपण आपल्या समाजामध्ये आपल्या आजूबाजूला बघत असतो. तर आपल्या धर्मशास्त्रामध्ये जीव, जगत, ईश्वर, मोक्ष याच्यावर खूप चर्चा केलेली आहे, सखोल विवरण केलेले आहे. आपल्या ऋषीमुनींनी आज सुद्धा असे काही ग्रंथ आपल्यासाठी राखून ठेवलेत की ज्यामध्ये या सर्व विषयावरती खूप चर्चा केलेली आहे.
गरज आहे ती फक्त वेद, पुराणे, उपनिषद उघडून वाचण्याची किंवा साधू संत महात्मे यांच्या वचनावर दृढ विश्वास ठेवून आपापली नेमून दिलेली धर्मकार्य, पितृकार्य, कुलदेवता, कुलदेवी, कुलाचार यांची सेवा करण्याची व आपल्यावर असणाऱ्या 5 ऋणातून मुक्त होऊन मनुष्यानं प्रापंचिक उन्नती व आध्यात्मिक उन्नती दोन्हींचा सुवर्ण मध्य साधून पुढील वाटचाल ही मोक्षाच्या दिशेनं करणं हे आपला धर्म आपल्याला शिकवतो. बुद्धीचं कार्य संपल्यावर श्रद्धेचं कार्य चालू होतं आणि बुद्धी आणि श्रद्धा या एकाच ठिकाणी कधीच राहू शकत नाहीत. पण श्रद्धा तयार होण्यासाठी बुद्धी असणं खूप आवश्यक आहे. ज्या पितरांचे आपण वंशज आहोत त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी शास्त्रानं जे मार्गदर्शन केलं आहे ते करायला माणसाच्या मनात शंका कुशंका यायला नकोत. केलेली श्राद्धविधी कधीही वाया जात नसतात, कारण प्रखर वासनेने मृतात्मे त्यांच्या वासनेशी संबंधित व्यक्ती, वस्तू, क्षेत्र या ठिकाणी आपापली अतृप्त असणारी वासना पूर्ण करण्यासाठी त्या ठिकाणी घुटमळत राहतात आणि आपली वासना पूर्ण करण्यासाठी शरीररूपी साधन नसल्याने ते तडफडत राहतात. कारण मृत्यूनंतर अशा जीवात्म्यांना त्यांचं शरीर आपण पंचतत्वात अग्नी देऊन विलीन केलेलं असतं. त्यांची वासना पुरवण्यासाठी त्यांच्याकडे आता देह नसतो. त्यावेळेला त्यांचे आपले जे वंशज आहेत आणि ते वंशज आणि त्यांचं आणि आपलं नातं हे खूप जवळचं असतं. अशा वेळेला हे मृतात्मे त्यांची अतृप्त वासना पूर्ण करण्यासाठी आपल्याकडून अपेक्षा ठेवतात, कारण आपण त्यांच्यासाठी रक्ताच्या नात्यामधले असतो आणि आपण त्यांच्यासाठी कोणताच प्रयत्न न केल्याने त्यांच्या ज्या अतृप्त वासना असतात त्या अपूर्ण राहिल्याने किंवा त्या पूर्ण न झाल्याने त्यांच्या मुखातून एक प्रकारचा क्रोध किंवा एक प्रकारचा शाप बाहेर पडतो. कारण आपण जन्माला आल्यानंतर ज्या लोकांनी आपल्यासाठी खस्ता खाल्ल्या त्या लोकांच्या विषय वासना अडकून राहिल्यामुळं त्यांना जी प्रेत योनी प्राप्त झाली किंवा पितृयोनी प्राप्त झाली त्या योनीमध्ये जाऊन ते अन्नासाठी, कपड्यासाठी किंवा एखाद्या भौतिक सुखासाठी तडफडत आहे आणि त्यांची वासना पूर्ण न झाल्यामुळं ते आपले सर्वात जवळचे नातलग असल्यामुळं आपल्याकडून ते अपेक्षा ठेवतात की हा माझ्या घराण्यातला आहे, हा माझा वंशज आहे, हा माझा मुलगा आहे, हा माझी मुलगी आहे, ही माझी पत्नी आहे, हा माझा भाऊ आहे, त्यानं माझी वासना पुरवावी, त्यानं माझी इच्छा पूर्ण करावी व मला पुढच्या गतीला घालवावं ही त्यांची इच्छा असते आणि आपण ते न केल्यामुळं ते क्रोधित होतात व आपल्याला ते शाप देतात. परिणामस्वरूप अशा मृत आत्म्यांच्या सभोवताली ज्यावेळी ते चिडतात त्यावेळी त्यांच्या सभोवताली एक नकारात्मक वातावरण तयार होतं व त्यांच्या मृत आत्म्याला किंवा जड जो आत्मा आहे अंशरूपानं थांबलेला अशा आत्म्याला सद्गती प्राप्त होत नाही, तर जडत्व येतं आणि सद्गती प्राप्त न होता ते ऊर्ध्व गतीनं पितृलोकाकडे वाटचाल न करता वासनेच्या जडत्वाच्या अधीन होऊन पृथ्वी म्हणजे आपला जो भूलोक आहे अशा दिशेनं ते अधोगतीला म्हणजे खाली यायला चालू होतात व विषय वासनांमध्ये अडकायला चालू होतात व त्या पूर्ण करून घेण्यासाठी ते खूप खूप तडपडतात व तडपडून ते आपल्याला शाप देतात. तर सतत आपल्या व आपल्या घराच्या आजूबाजूला ते घुटमळत राहतात. अशा अधोगती प्राप्त झालेल्या पितरांना ऊर्ध्वगती प्राप्त करून त्यांना पितृलोकाकडे पाठवायची चावी किंवा अधिकार त्या पितरांच्या वंशजांच्याकडे असतो. म्हणजे कोणाकडं, तर तो आपल्याकडे असतो. मात्र अज्ञान आणि नास्तिकपणामुळं आपण तो करत नाही. तेव्हा पितृ चिडून जाऊन आपल्या जीवनात उपद्रव माजवतात. आता का उपद्रव माजवतात, तर आपण त्यांच्या विषय वासना न पुरवल्यामुळं त्यांचा आपल्यावरती जो हक्क आहे तो हक्क ते आपल्यावरती गाजवतात. आणि तो हक्क कशा पद्धतीनं गाजवतात, तर आपल्या आयुष्यामध्ये असे काही उपद्रव माजवतात, अशी काही मगाशी म्हटल्यानंतर पितृदोषाची जी काही लक्षणं आहेत अशी सर्व लक्षणं किंवा यातली थोडीफार कमी जास्त प्रमाणामध्ये किंवा यातलं एखादं किंवा यातली 5-10 लक्षणं आपल्या आयुष्यात ते चालू करतात त्रास द्यायला. आणि ज्या वेळेला अशी लक्षणं आपल्या आयुष्यात त्रास व्हायला चालू होतो, असा आपल्याला त्रास होतो, त्यावेळेला योग्य ती पितरसेवा आपण केली, आपल्या पितरांना उद्देशून आपण त्यांना तुम्ही या जगाकडे लक्ष न देता मागे वळून न बघता आपण आपल्या पुढची वाटचाल करा. आपला आणि या भूलोकाचा संबंध आता संपला आहे. तुम्ही प्रेतात्मा आहात म्हणून हे भूलोक सोडलेलं आहे. तुम्ही इथली वासना सोडून द्या आणि ऊर्ध्व गतीनं आता पितृलोकाकडे आपली वाटचाल सुरू करा. असं जोपर्यंत आपण त्यांना सांगत नाही किंवा आपण त्यांना सांगण्यासाठी त्यांना विधिवत पितृसेवा देत नाही, पितृकार्य करत नाही, श्राद्ध करत नाही,
त्यांच्यासाठी आपण जप तप करत नाही, ब्राह्मण भोजन करत नाही, दान करत नाही, तोपर्यंत पितरांच्या वासना या पूर्ण होत नाहीत आणि पितृ या अशा विषय वासनांमध्ये अडकून आपल्याला छळायला चालू करतात. आपण जी पितृसेवा करतो त्यानं प्रेत आत्म्याची विषय वासना कमी कमी होत जाते. आता ही कशी कमी होते, ती कशा पद्धतीने कमी होते? उदाहरणार्थ पिंडदान केल्यानंतर ते पितरांना कसं पोचतं, कावळ्याला नैवेद्य ठेवल्यानंतर तो कावळ्यापर्यंत कसा पोचतो आणि कावळा तो आपल्या पितरांना कसा पोचवतो, हा खूप मोठा आणि सविस्तर विस्तृत असा विषय आहे. तर अगदी खडानखडा या विषयावरती मी आपल्याशी नक्कीच चर्चा करणार आहे. आई जगदंबेनं यासाठी मला शक्ती प्रदान करो व साक्षात माझ्या जिभेवरती विराजमान होऊन हे धर्मकार्य माझ्याकडून तिनं पूर्ण करून घ्यावं, ही माझी मनापासून कळकळीची विनंती आहे तिला. तर हा मोठा विषय आहे. आपण या विषयावरती पुढील भागामध्ये नक्कीच चर्चा करू. तर असा आत्मा जो पुढील जन्म घेण्यास पात्र होण्यासाठी किंवा आपण जी पितृसेवा त्याला देतोय, तो ऊर्ध्व गतीनं पितृलोकाकडे त्याचा प्रवास चालू होतो. आपण जेव्हा त्याला सेवा करतो त्याची त्यावेळेला, व पुढील जन्म घेण्यासाठी तो पात्र होतो. किंवा खूपच विषय वासना त्याच्या जड असतील किंवा त्याचा खूपच विषय वासनांमध्ये जीव अडकलेला असेल, तर असा जीव आणखी ऊर्ध्वगती प्राप्त होऊन पितृलोकातून, म्हणजे खूप विषय वासना अडकला असतील तर तो हळूहळू पितृलोकाकडे निघून जाईल. पण एखाद्या जीवाला सद्गती प्राप्त झाली, त्याचा विषय वासना कमी झाल्या किंवा शून्य झाल्या, तर असा पितृंचा आत्मा हा पितृलोकातून आणखी ऊर्ध्वगतीनं वरती वरती जाऊन तो स्वर्गलोकामध्ये जातो व त्या ठिकाणी तो मोक्षाचा भागीदारी बनतो. तर अशा प्रेतात्म्याला व्यवस्थित सद्गती प्राप्त करून दिल्याने किंवा प्राप्त झाल्याने अशा आत्म्यांकडून होणारा त्रास कमी होतो व अशा अतृप्त आत्म्याला आपण सद्गती मिळवून दिली म्हणून तो पितृ आपल्याला आनंदित होऊन आशीर्वाद देतो आणि परिणामस्वरूप आपल्या आयुष्याची भरभराट होते, आपला प्रपंच सुखाचा होतो, आपल्या आयुष्यातील सर्व पितृदोष निघून जातो व घरानं नावारूपाला येतं, मोक्ष चांगल्या पद्धतीने वाढतो. तर ज्या ज्या वेळेला पितरांची एखाद्या व्यक्तीवरती आयुष्यामध्ये कृपा झाली, त्या त्या वेळेला त्या व्यक्तीनं आकाशाचं चुंबन घेतलं. अशी कितीतरी उदाहरणं आहेत की एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये किरकोळ अशी पितृसेवा देतो किंवा काम्य श्रद्धा करतो किंवा त्या पितरांच्या गतीसाठी योग्य असे दान करतो, काम्य श्राद्ध करतो, त्या त्या लोकांची उन्नती झालेली आपण नक्कीच बघायला मिळेल आपल्याला. आणि ज्या लोकांच्या घराण्यामध्ये असा कुल परंपरेचा किंवा धर्मशास्त्रांचा लोप पावलाय, अशी घराणी अल्पावधीतच काही काळामध्ये नावारूपाला आली पण, आणि ज्या वेळेला पितृदोष त्यांना लागू झाला त्यावेळेला ती देशोधडीला मिळाली पण. अशी हजारो उदाहरणं आपल्या समाजात, आपल्या आजूबाजूला आपल्याला बघायला मिळतील. की या सर्व गोष्टी अभ्यासण्यासाठी चौकस बुद्धी आणि डोळसपणा असणं मात्र तितकंच गरजेचं आहे. तर आजपर्यंत पितृदोषाबद्दल मी जेवढा अभ्यास केला किंवा पितृदोष याच्यावरती मी जेवढं जाणून घेण्याचा प्रयत्न केला, त्याच्यावरून मला सुचलेलं एक वाक्य मी मात्र आपल्याला आवर्जून सांगावंसं वाटतं की एखाद्या श्रीमंत घराण्यात आपला जन्म होण्यापेक्षा पितरांची कृपा असलेल्या एखाद्या गरीब घराण्यात जन्माला येणं हे कधीही चांगलं. कारण अशा गरीब घराण्यात जन्म घेणाऱ्या आणि पितरांची कृपा प्राप्त असणाऱ्या माणसाला प्रापंचिक आणि आध्यात्मिक उन्नतीचे मार्ग हे कायमचे मोकळे असतात. मात्र श्रीमंती अथांग आहे, पैशाचा घरात महापूर आलाय, पण त्या घराण्यावरती पितरांची बिलकुल कृपा नाही. अशा घराण्यात जन्म घेऊन सगळं काही असून सुद्धा नसल्यासारखं आहे. म्हणजे आपल्या आयुष्यात पितृ हे किती महत्त्वाचे आहेत व त्यांना सद्गती मिळवून देणं हे आपल्या आयुष्यात आपलं किती मोठं महत्त्वाचं काम आहे हे तुमच्या लक्षात येईल. तर आपण बऱ्याच अशा आध्यात्मिक आख्यायिका ऐकल्या असतील की ज्यामध्ये आसुरी शक्ती उपद्रव माजवतात, सर्वसामान्य जनतेचं हाल करतात आणि अशा असुरांनी खूप छळलं आणि मग देवी देवतांशी त्यांचं युद्ध झालं. त्या युद्धामध्ये आसुरी शक्तींचा वध झाला, देवी देवता विजयी झाले. अशा कथा आपण भरपूर ऐकल्या असतील. तर यावरून आपण एवढंच लक्षात घ्यायचं की देवी देवता जरी श्रेष्ठ असले तरी सुरुवातीला श्रेष्ठ कोण होतं? सुरुवातीला श्रेष्ठ हे असुर होते, म्हणजे दानव होते.
जे अतृप्त होते, विषय वासनाने लिप्त होते. अशा विषय वासनाने लिप्त असणाऱ्या आसुरी शक्तींनी ज्या ज्या वेळेला डोकं वर काढलं, उत्पात माजवला, त्या त्या वेळेला या आसुरी शक्तींचा वध करण्यासाठी देव पुढे आले. म्हणजे मनुष्यानं देवाला हाक मारली, देव पुढे आले आणि देवाने असुरांचा वध केला व मानव लोकांचं, मनुष्य लोकांचं कल्याण केलं. अर्थातच कोपलेल्या पितरांना आपण शांत करत नाही, त्यांचा उपद्रव थांबवत नाही, तोपर्यंत देवी देवता पण कृपा आशीर्वाद देत नाहीत आपल्याला. आणि अशा उग्र पितरांची अशुभ छाया किंवा ह्यांची सावली एखाद्या घरावर पडते, तेव्हा त्या घरातल्या व्यक्तीचं पूजापाठात बिलकुल मन लागत नाही. तो एका ठिकाणी थोडा वेळ सुद्धा स्थिर किंवा शांत मनानं बसू शकत नाही. पर्यायानं अशा घरामध्ये पितृसेवा घडत नाही, देवकार्य घडत नाहीत, मांगलिक कार्य घडत नाही, कुलाचार होत नाही, कुलदेवतेचा परंपरागत तुमचा विधिवत कुठलाही कुलाचार होत नाही, कुल परंपरा होत नाहीत. अशा घरामध्ये देव, ऋषी, पितृ, मनुष्य ऋण, भूत ऋण यांचा कुठलाही ऋण उतरवलं जात नाही, वास्तुदेवतेची सेवा केली जात नाही, ग्रामदेवता, ग्रामदेवी यांचं सेवा केली जात नाही. असं म्हणायला हरकत नाही की अशा लोकांचं आयुष्य म्हणजे एक प्रकारचं स्मशान आहे. मी परत एकदा बोलतोय की अशा लोकांचं आयुष्य म्हणजे एक प्रकारचं स्मशान आहे, कारण यांच्या आयुष्यातून सर्व मांगलिक कार्य, देवधर्माचे सर्व कार्य ही गायब झालेली आहेत. तर अशा लोकांच्या आयुष्यामध्ये जेव्हा पितृदोष डोकं वर काढतो, त्यावेळेला अशा माणसांची ईश्वरावरची श्रद्धा तिला तडा जायला चालू होतं. अशाने ती व्यक्ती कुटुंब दुःखानं, निराशेनं पूर्णपणे ग्रासलेलं असतं, ती खचून जातात. मूळ दोषाचा म्हणजे पितृदोषाचा शोध आणि बोध होत नाही. वेगवेगळ्या तांत्रिक, मांत्रिक, पुजारी यांच्याकडे ते भरकटत राहतात. वेगवेगळ्या लोकांकडून वेगवेगळं मार्गदर्शन त्यांना मिळत राहतं. पण मुख्य जो विषय आहे पितृदोष, याबद्दल मात्र त्यांना कोणीच सविस्तर सांगत नाही, किंवा सांगितलंच तर त्यांना एखादी शांती करायला सांगितली जाते. मग आपण 10-15,000 20,000 खर्चून एखाद्या तीर्थक्षेत्री जाऊन पितृशांती करतो आणि तिथून माघारी आलो का असं वाटतं मनुष्याला की एक पितृशांती करून आलो म्हणजे आपण जणू काही या पितरांच्या ऋणातून मुक्त झालो. तर ऐकणाऱ्या सर्व श्रोताजनांना मी तुमच्यापेक्षा खूप लहान आहे, तरीही मी आवर्जून सांगतो की असा गैरसमज करून घेऊ नका. जन्माला आल्यानंतर दिवसातनं 2 वेळा तुम्हाला खायला लागतं. रोज तुम्ही आंघोळ करता स्वतःला स्वच्छ करण्यासाठी, अंगाला कपडे परिधान करता स्वतःच्या अब्रूरक्षणासाठी. तसं जन्माला आल्यानंतर ज्यावेळी आपल्या आयुष्यात पितृदोष डोकं वर काढतो, त्यावेळी एकदाच जाऊन 10-15-20,000 खर्चून तुम्ही पितृदोषाची शांती करून याला. नारायण नागबली, त्रिपिंडी, अशा कालसर्पयोग अशा शांत्या करून आला आणि कायमचं नियतनं मोकळं झालं, असं जर कोणी म्हणत असेल तर तो आत्मघातकीपणा ठरेल. कारण ज्या पितरांनी तुमचं आयुष्यभर सांभाळ केला, ज्या पितरांनी तुम्हाला लहानाचं मोठं केलं, तुम्हाला चांगलं आयुष्य प्राप्त व्हावं, चांगला आरोग्य प्राप्त व्हावं म्हणून ज्यांनी आयुष्यभर खस्ता खाल्ल्या, ज्या पितरांनी त्यांची सर्व प्रॉपर्टी, मालमत्ता तुमच्यासाठी वाढवली, जी मालमत्ता त्यांनी तुमच्यासाठी पाठीमागं तुम्हाला भोगण्यासाठी सोडून गेली, त्या पितरांना आयुष्यात येऊन एकदाच जेवू घातलं म्हणजे पितृऋणातून मुक्त झालं, ही भ्रामक कल्पना अतिशय मूर्खपणाची आणि निंदा केल्यासारखी. कारण पितृसेवा ही रोज करायचा विषय आहे. मी परत एकदा सांगतो की पितृसेवा ही रोज करायचा विषय आहे. जसं आपल्याला जिवंत मनुष्याला दिवसातनं 2 वेळा जेवण लागतं, दिवसातनं 5-10 वेळा तहान लागते, तसं तो एक अतृप्त आत्मा आहे, ज्याची विषय वासनामध्ये जीव अडकलेला आहे. अशा आत्म्याची विषय वासना पुरवलं, त्यांना जेवू घालणं, त्यांचं कमी जास्त चौकशी करणं, त्यांना सेवा देणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे. जसं आपल्या आयुष्यामध्ये आपण एक नियम बनवतो, त्या पद्धतीनं एका प्रापंचिक मनुष्यानं पितरांची सेवा केल्याखेरीज तोंडात पाणीही न घेणं हे अतिशय श्रेष्ठ. मगाशी म्हटल्याप्रमाणे देवकार्यापेक्षा पितृकार्य हे सर्वश्रेष्ठ आहे. पितृकार्य केल्याशिवाय देवकार्य करायचा एका प्रापंचिक मनुष्याला अधिकार नाही. प्रापंचिक मनुष्याच्या आयुष्यामध्ये जो काही दुःखाचा उपद्रव माजलेला आहे, त्या सर्व दुःखाच्या उपद्रवाच्या पाठीमागं जर काही मुख्य कारण असेल तर तो आहे पितृदोष,
पितृदोष आणि पितृदोष. जोपर्यंत तुम्ही नित्य नैमित्तिक पितरांची विधिवत सेवा देत नाही, पितरांना सेवा कशी द्यायची, त्यांचा दोष कसा कमी करायचा, पितरांची कृपा आपल्यावरती कशी मिळवायची, हे सर्व जे काही आहे आपण ते पुढच्या विषयात सविस्तर चर्चा करू. तर बोलायला या विषयावरती आई जगदंबेच्या कृपेनं तिने जे ज्ञान मला दिलं त्याप्रमाणे माझ्याकडं खूप काय आहे आणि माझी मनापासून इच्छा आहे की जनकल्याणाच्या, समाजाच्या कल्याणासाठी हे ज्ञान मला आता त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. त्यासाठी हा सर्व उपद्व्याप आपण चालवलेला आहे. तर प्रत्येकानं हा व्हिडिओ, मी परत विनंती करतो की आपल्या आयुष्यातून हा व्हिडिओ बिलकुल मिस करू नका, स्किप करू नका. आवर्जून तो व्हिडिओ ऐका, परत ऐका. या व्हिडिओमध्ये किंवा यासारख्या आणखी आपल्या ज्या भाग 2, भाग 4, भाग 5 जे व्हिडिओ आपण बनवणार ते सर्व व्हिडिओ ऐका. पितरांपासून, पितरांची उत्पत्ती, पितरांची समस्या, पितरांचे दोष, पितरांच्या दोषाची लक्षणं, पितृशांती म्हणजे काय, पितरांची नित्यनैमित्तिक आपण त्यांची सेवा कशी देऊ शकतो, पितृदोष म्हणजे काय, पितरांना मोक्ष मिळवून देणं म्हणजे काय, पितरांना मुक्ती मिळवून देणं म्हणजे काय, पितरांना सद्गती मिळवून देणं म्हणजे काय, आणि यातलं आपण काय केलं पाहिजे, पितरांच्या कायमच्या मुक्तीसाठी आपण काय केलं पाहिजे, पितृपंधरवड्यात आपण पितरांची कशा पद्धतीनं सेवा दिली पाहिजे, पितृपंधरवड्यातले 15 दिवस कोणकोणत्या पितरांसाठी पितृसेवा करायची आहे. आपल्या सनातन हिंदू वैदिक धर्मामध्ये आपला सर्वात मोठा सण कोणता असेल तर प्रत्येक मनुष्य सांगेल की सर्वात मोठा सण कोणता, तर दिवाळी. तर आपला सर्वात मोठा सण कोणता असेल तर आपला सर्वात मोठा सण आहे पितृ पंधरवडा. कुठल्याही सनातन पंचांगामध्ये पितृ पंधरवड्यासाठी 15 दिवस राखून ठेवलेले आहेत. तसा कुठलाही एवढा मोठा आपला सण नाही. आपली दिवाळी सुद्धा ती पूर्वी 5 दिवसांची असायची, ती सध्या 3 दिवसांवर आलेली आहे. तर पितृ पंधरवड्याला आपल्या पंचांगामध्ये किंवा आपल्या कॅलेंडरमध्ये 15 दिवस राखून ठेवलेले आहेत. म्हणजे आपल्या आयुष्यात पितरांचं किती महत्त्व आहे हे समजून घ्या. कारण मी परत तुम्हाला विनंती करतोय, कारण मी जे समाजातलं उदाहरण डोळ्यानं बघितलं आहे ते समाजातल्या प्रत्येक प्रापंचिक मनुष्याच्या आयुष्यामध्ये जी काही सध्या संकट आणि दुःख आहेत त्याच्या मागचं मूळ कारण आहे पितृदोष. आणि मी तर असं म्हणेन की प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये पितृदोष हा आहे आणि आहेच. कारण पितृ बिघडल्याशिवाय मूळ पुरुष बिघडत नाही, मूळ पुरुष बिघडल्याशिवाय कुलदेवता आणि कुलदेवी बिघडत नाहीत, आणि पितृ बिघडल्याशिवाय ग्रामदेवता, ग्रामदेवी आणि तुमचा रक्षक देवता म्हणजे क्षेत्रपाल भैरव बिघडत नाही. आणि हे देवी देवता बिघडल्याशिवाय कोणी माई का लाल तुमच्यावर करणी करू शकत नाही. कारण आजकाल समाजामध्ये तांत्रिक बाधेनं ग्रसित असणारी भरपूर माणसं बघायला मिळतात. तर तुमच्यावर तांत्रिक बाधेचा प्रभाव कधी जाणवतो, ज्या वेळेला तुमची कुलदेवता, कुलदेवी आणि पितृ तुमच्यावर नाराज असतात, हे तुमच्यावरती पाठ फिरवतात, त्याच वेळेला तुम्हाला अशा तांत्रिक क्रियांचा तुमच्यावरती प्रभाव जाणवायला चालू होतो व तुम्हाला त्या गोष्टींचा त्रास व्हायला चालू होतो. तर अजूनही समजून घ्या की या सर्व उपद्व्यापाचा मुख्य केंद्रबिंदू काय असेल तर पितृदेवता. प्रापंचिक मनुष्याच्या आयुष्यामध्ये सर्व प्रकारची सुख प्रदान करायची कोणी जर हिंमत ठेवत असेल तर ती पितृदेवता. अर्थातच देवी देवता कमी आहेत किंवा देवी देवतांना आपण खालचं ठरवतोय, कमी ठरवतोय असं म्हणायचं नाही. तर शास्त्रांनी हा प्रघात घालून दिलाय की ज्या घराण्यामध्ये आपण जन्माला आलो त्या घरातल्या मृत आत्म्यांना त्यांची वासना पुरवून त्यांना त्यांच्या मुक्तीच्या दिशेनं त्यांना चालायला लावून त्यांना मुक्त करणं, त्यांना त्यांची सद्गती प्राप्त करून देणं हे प्रत्येक मनुष्याचं परम कल्याण आहे किंवा त्याचं प्रथम कर्तव्य आहे. आणि असं केलं तरच ही सृष्टी व्यवस्थित चालू शकते. कारण मृत्यूनंतर प्रत्येक मनुष्य अतृप्त इच्छा घेऊन जर मृत्यू लोकामध्ये म्हणजे पितृलोकामध्ये अडकत राहिला तर ही सृष्टी व्यवस्थित चालू शकत नाही. आणि मध्ये जे अतृप्त आत्मे अडकलेत हे अतृप्त आत्मे आपल्यावर त्यांचा रक्ताचा अंश असल्यामुळं, आपण त्यांचे वंशज असल्यामुळं ते आपल्याला अधिकारानं हक्कानं ते छळायला चालू करतात आणि अर्थातच आपल्या आयुष्यामध्ये पितृदोष तयार होतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पितृ म्हणजे काय, पितृदोष कसा तयार होतो, पितृदोषाची लक्षणं काय, पितृदोष कसा तयार होतो याबद्दल आपण खूप सविस्तर चर्चा करणार आहोत.
तर फक्त आज आपण पितृदोषाची लक्षणं आणि पितृदोष म्हणजे काय एवढ्यावरच चर्चा केलेली आहे. आता थोडक्यात काही ग्रंथांचे मी आपल्याला संदर्भ देतोय, की ग्रंथांमध्ये असे काही भाष्य आहे, की पितरांची महती सांगितलेली आहे. तर त्या संदर्भात मी आपल्याला काही संस्कृत श्लोक त्या ग्रंथाचं नाव आणि त्याचा मराठीत अर्थ सांगतोय. आपण ते समजून घ्या, जेणेकरून आपल्या लक्षात येईल, की एका प्रापंचिक मनुष्याच्या आयुष्यामध्ये पितरांचं किती मोठं महत्त्व आहे, त्यांचं काय स्थान आहे आपल्या आयुष्यात, ते समजून येईल. तर हेमाद्री या नावाच्या ग्रंथामध्ये असा श्लोक आहे, देवकार्य दीपी सदा पितृकार्य विशेष्यते देवताभ्यो हि पूर्व पितृनामाप्यामयम वरम. अर्थात देवकार्यापेक्षा पितृकार्य श्रेष्ठ आहे. त्यासाठी देवकार्यापूर्वी पितरांची सेवा व पूजा करून त्यांना तृप्त केलं पाहिजे. त्यानंतर हेमाद्रीमधलाच दुसरा श्लोक आहे, श्राद्धात परतरम नान्य श्रेयस्कर मुदारथम तस्मात सर्व प्रयत्नेन श्राद्धम कुर्यात विचक्षणः. अर्थात श्राद्धापेक्षा श्रेष्ठ असं कोणतंच कर्म नाही. त्यामुळं प्रत्येक मनुष्यानं प्रयत्नपूर्वक श्राद्ध कर्म व पितृसेवा करत राहिलं पाहिजे. आपल्या श्रद्धेनं, आपल्या ऐपतीप्रमाणे आपल्या पितरांची प्रत्येक मनुष्यानं सेवा ही केलीच पाहिजे. त्यानंतर ब्रह्मपुराणामध्ये एक श्लोक आहे, एवं विधानत श्राद्धम कुर्यात सोविभोविचित्तम आब्राह्मणं स्तंभपर्यंत जगत प्रणीती मानवः. अर्थात श्राद्ध व पितृसेवा करून फक्त आपल्याच पितरांची तृप्ती होत नाही, तर विधीपूर्वक आपल्या आर्थिक कुवतीनुसार पितृसेवा व श्राद्ध करणारा मनुष्य सर्वश्रेष्ठ अशा ब्रह्मापासून एका लहानशा गवताच्या काडीपर्यंत सर्वांनाच तृप्त करत असतो व या सर्वांना तृप्त करून तो स्वतः मोक्षाचा भागीदारी होत असतो. त्यानंतर कूर्म पुराणामध्ये एक श्लोक आहे, यो आनेन विधिना श्राद्धम कुर्याद वै शांतमानसः व्यपेत कल्मषो नित्यम याती नावर्तते पुनः. अर्थात जो मनुष्य शांत चित्ताने व पूर्ण निष्ठेने श्राद्ध कर्म पितर सेवा करतो, तो व्यक्ती समस्त पापातून मुक्त होतो व या जन्ममरणाच्या फेऱ्यातून त्याची सुटका होते. अशा विविध ग्रंथांमध्ये श्लोक मी प्रत्येक व्हिडिओमध्ये ॲड करत जाणार आहे, जेणेकरून आपल्याला पितरांची महती समजत राहील. तर आता धर्मग्रंथ, वेदपुराण, उपनिषद, ज्योतिष ग्रंथ, महाभारत, देवी भागवत, गरुड पुराण, त्यानंतर चरक संहिता, शुश्रूष संहिता, सूर्यसिद्धांत, भगवद्गीता, अग्निपुराण अशा अनेक ग्रंथांमध्ये पितृसंबंधी माहिती आपल्याला बघायला मिळेल. याशिवाय आपले ऋषीमुनी, साधू संत, महात्मे यांनी देखील पितरांचं महत्त्व सांगून ठेवले. याही शिवाय आपल्या पूर्वजांनी आपल्याला बरेचसेच विधी घालून दिलेले आहेत, जे कुलाचार म्हणून आपण आजही काही घराण्यांमध्ये करतो. आणि तरी देखील आपण नास्तिकवादाची कास धरून पितृ ही संकल्पनाच मान्य करत नाही किंवा पितृ यांचं अस्तित्वच आपण मान्य करत नाही. तर आपल्यासारखा दुसरा आत्मघातकी या समाजात दुसरा मिळणं अतिशय कठीण आहे. आणि ही जी आत्मघाताची प्रवृत्ती आहे, ही तथाकथित विज्ञानवादी म्हणून मिरवणाऱ्या समाजामध्ये आज दुर्दैवानं खूप मोठ्या प्रमाणात बघायला मिळत आहे. आणि त्यामुळं प्रत्येक प्रापंचिक माणसाच्या आयुष्यामध्ये किंवा प्रत्येक 10 पैकी 9 माणसांच्या आयुष्यामध्ये उत्पात माजलेला आहे, हाहाकार माजलेला आहे. जिवंतपणे त्यांचं आयुष्य हे स्मशानाप्रमाणे झालेलं आहे. शेवटी मी इतकंच सांगेन की एका प्रापंचिक मनुष्याच्या आयुष्यामध्ये पितृदोष म्हणजे एक असा आजार आहे, अंगाला चिकटलेला एक गोचीड, जो सतत मनुष्याचं रक्त पितोय. रक्त पिऊन पिऊन हा गोचीड मोठा होतो आणि मनुष्य मात्र हळूहळू क्षयरोग, टीबी झालेल्या मनुष्यासारखा वाळायला चालू होतो. त्यालाच काय म्हणायचं तर पितृदोष. तर असा हा पितृदोष की एका प्रापंचिक मनुष्याच्या आयुष्यामध्ये त्याला सर्व सुख प्रदान करू शकतो आणि पितृ कोपले तर एका प्रापंचिक मनुष्याच्या आयुष्याची राख रांगोळी सुद्धा करू शकतात. असा हा पितृदोष.
जे पितरांच्या कोपामुळं आपल्या आयुष्यात तयार होतं. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पितृदोषाची कारणं, पितृदोष का तयार होतो, पितृदोषाचा तयार होण्यापाठीमागं सध्याच्या समाजामध्ये असणारी सर्वात मोठमोठी कारणं, त्यानंतर पितृदोष कसा शांत करायचा, पितृदोष शांत करण्यासाठी कोणकोणते शास्त्रांनी मार्ग घालून दिले, त्यापैकी आपल्यासाठी सर्वात सोपा सुकर मार्ग कोणता, आपण तो कसा अवलंबला पाहिजे, पितरांची सेवा करण्याचे दिवस कोणते, पितरांची रोज नैमित्तिक सेवा आपण कशा पद्धतीने देऊ शकतो, त्यानंतर एखाद्या घराण्यामध्ये पितृ अतिशय कोपले असतील, अचानक मृत्यू होणं, अचानक एखाद्या व्यक्तीचा घातपात होणं, अचानक एखादी व्यक्ती घर सोडून पळून जाणं, असे प्रकार झाले असतील, किंवा एखाद्याच्या जन्मकुंडलीमध्ये कालसर्प दोष असेल, पितृदोष उग्र प्रकारचा असेल, लग्न जमत नाही, मूलबाळ होत नाही, अशा सर्व लोकांसाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे उपाय, त्यांच्या सेवा आपण कशा पद्धतीने दिल्या पाहिजेत आणि या सर्व सेवा आपण कशा पद्धतीनं देऊ शकतो, मी परत एकदा सांगतोय, आपण स्वतः त्या कशा पद्धतीने देऊ शकतो आणि त्या कशा दिल्या पाहिजे त्याची प्रॅक्टिकल व्हिडिओ मी आपल्या समोर सादर करणार आहे. आपण फक्त एक माझ्यावर कृपा करा की हे जे धर्मकार्य आज मी चालू केलेलं आहे आई जगदंबेच्या कृपेनं, फक्त हे आवर्जून परत परत तुम्ही हे व्हिडिओ बघा, परत परत यातलं जे मी काही सांगतो आहे ते समजून घ्या व आपल्या आयुष्यात आपण जे दिशाहीन होऊन भरकटत आहात ते सर्व थांबवा व प्रामुख्यानं एक वेळ देवांची सेवा कमी करा, पण पितरांची सेवा रोज करा. दिवसात 2 ते 3 वेळा पितरांचं स्मरण करा आणि पितरांची सेवा करा. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी आपल्याला सर्व गोष्टी व्यवस्थित पद्धतीनं, सविस्तर पद्धतीनं सांगणार आहे. आपण ते आपल्या आयुष्यात फॉलो करा व आपल्या आयुष्याचं आपलं कल्याण करून घ्या. आपल्या पितरांना सद्गती प्राप्त करून त्यांना मुक्ती प्रदान करून द्या व त्यांना मुक्ती प्रदान करून देऊन आपल्या व आपल्या घराण्याचा उद्धार करा व येणाऱ्या पुढच्या भावी पिढ्यांचे भविष्य सुकर करा. तरच धर्म आणि तुमची आणि तुमच्या वंशाची पिढी व्यवस्थित बसेल, धर्माची घडी व्यवस्थित बसेल. नसेल तर धर्माचं किंवा तुमच्या घराण्याचं बूड हलायला किंवा वेल विस्कटायला वेळ लागणार नाही. आता इथं या ठिकाणी मी आज आपला रामराम घेतो. पुढच्या व्हिडिओमध्ये बाकीच्या विषयावरती आपण सविस्तर चर्चा करू. हा व्हिडिओ आपण परत ऐका व पितृ देवता म्हणजे कोण, पितृदोष म्हणजे काय व पितृदेवतेची लक्षणं काय आणि पितरांचं आपल्या धर्मशास्त्रांमध्ये काय महत्त्व सांगण्यात आलेलं आहे याच्यावरती आपण चिंतन, मनन आणि श्रवण करा. लवकरच मी आपल्यासाठी पुढचा व्हिडिओ लवकरच घेऊन येईन. त्यानंतर आपल्याला आणखी एक विनंती, हा व्हिडिओ ऐकल्यानंतर आपल्याला काही प्रश्न पडतील तर आपण नक्कीच ते प्रश्न मला कॉमेंट्सच्या रूपामध्ये आपण कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा. मी त्या प्रश्नांच्या अनुषंगाने पुढच्या व्हिडिओमध्ये त्या प्रश्नाच्या उत्तरावरती मी सविस्तर चर्चा करण्याचा प्रयत्न करेन. जरी माझ्याकडे एखादी गोष्टीचं ज्ञान कमी असेल तरीही ते ज्ञान मी गोळा करून आपल्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न नक्कीच करेन. पण आपण हा व्हिडिओ बघितल्यानंतर या व्हिडिओला लाईक करायला, कॉमेंट्स करायला विसरू नका. आपण या ठिकाणी आज आपल्या आयुष्यातल्या समस्त त्रासांचा बिमोड करण्यासाठी, समस्त त्रासांना, समस्त दोषांना आपल्या घराण्यातल्या हाकलून लावण्यासाठी आज आपण हा विडा उचललेला आहे आणि तुमची व माझी आता वैयक्तिक नैतिक जबाबदारी बनलेली आहे की आपण हा तो पूर्णत्वाला नेहमी. तर आपण हा व्हिडिओ परत ऐका, बघा, या व्हिडिओला लाईक्स आणि कॉमेंट्स करा. मी या ठिकाणी घडलेली सेवा आई जगदंबेच्या चरणी समर्पित करतो. तिनं आज जी सद्बुद्धी दिली व माझ्याकडून हा व्हिडिओ, हे ज्ञान जे माझ्या जिभेवरती साक्षात विराजमान होऊन जे पूर्ण करून घेतलं त्याबद्दल मी तिचा ऋणी आहे. आपल्याला इथंच नमस्कार.